मम्मा मला डोसा खायचा भूक लागलीये. आता पीठ न भिजवता लगेच डोसा कसा करू? तर काहीतरी जुगाड करावाच लागेल. तर मी बनवलं पोहे आणि रव्याचा छान असा डोसा. तर मी 1 वाटी पोहे घेतले, ते स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच वाटीने 2 वाटी रवा घेतला. खूप साधं सोपं माप आहे. 1 वाटी पोहे आणि 2 वाटी रवा. त्याच्यामध्ये मग 1 चमचा दही टाकलं, थोडंसं आंबटपणा येण्यासाठी आणि अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि हे मस्त मिक्सरला असं बारीक वाटून घेतलं. त्याच्यानंतर चिमूटभर त्याच्यामध्ये मी सोडा टाकला आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि हे 15 मिनटं मी तसंच ठेवलं आणि ते रव्यामुळे मस्त असं फुगून आलं. त्यानंतर मग पॅन घेतला, पॅनला मस्त असं तेल लावलं. तुम्ही तूप लावू शकता, बटर लावू शकता आणि जे आपण डोशाचं जे काढलेलं आहे पीठ ते त्याच्यामध्ये टाकलं आणि मस्त असं स्प्रेड केला. तर तुम्ही बघू शकता किती छान अशा जाळ्या फुटलेल्या आहेत आणि खरंच सांगते चवीला इतका भन्नाट झाला होता ना, तर मुलं 1च्या जागी 2 नक्कीच खातील, इतका छान झाला होता आणि असं वाटणारही नाही की हा इन्स्टंट डोसा आहे. एकदम तांदळाचं पीठ भिजवून जसं होतं ना तशा टाईपच झाला होता आणि मस्त असं 2 मिनटं वाफलून दिलं आणि डिश काढून परत दुसऱ्या बाजूने थोडंसं शेकलं आणि मस्त असं तिला दिला. वाव, यम्मी.